नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्याकडे हे रेडीमेड ब्लाउज आलेला आहे आणि हे जे ब्लाउज आहे कस्टमरला व्यवस्थित बसत नाहीये आणि दुसरं या ब्लाउजचे गळे दोन्हीही मागचा आणि समोरचा दोन्ही गळे छोटे आलेले आहेत। तर या रेडीमेड ब्लाउजचा मला गळा पण वाढवायचा आहे आणि परफेक्ट फिटिंग पण करायची आहे। तर आजचा व्हिडिओ मी स्पेशल याच्यासाठी बनवते कारण बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम असतो, साडीवरती रेडीमेड ब्लाउज आला किंवा आपण बाहेरून रेडीमेड ब्लाउज परचेस केले तर त्या ब्लाउजमध्ये नेहमी हा प्रॉब्लेम होतो की गळा छोटा येतो। मग तो गळा वाढवायचा कसा आणि याला परफेक्ट फिटिंग कशी करायची, तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी दाखवणार आहे। तर मी तुम्हाला अगोदर हे जे ब्लाउज आहे जसं आहे तसं एकदा दाखवून घेते, त्यानंतर आपण स्टिचिंग केल्यानंतर पण बघूया। तर ही आहे समोरचा भाग, हा बघा याला कप्स टाकलेले आहेत आणि हा पाठीमागचा भाग आहे। तर आपल्याला पाठीमागचा गळा आपण वाढवून देणार आहे। तर कसा वाढवायचा ते पण पुढे मी सांगते। तर यासाठी मी कॅनव्हास वापरणार आहे। तर ज्यांनाही रेडीमेड ब्लाउजमध्ये प्रॉब्लेम असेल त्यांनी या पद्धतीने गळा वाढवू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तर बघा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हे कस्टमरने मापाचं ब्लाउज दिलेलं आहे त्यांचं आणि या मापावरती आपल्याला हे ब्लाउज फिटिंग करायचं आणि गळा पण वाढवायचा आहे। तर इथे बघा आता साइज खूप छोटी आहे आणि ब्लाउज खूप मोठा आहे, तर याला कसं ॲडजस्ट करू शकतो ते मी पुढे तुम्हाला दाखवते। आता याची गळा रुंदी जी आहे कमीच आहे, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येणार नाही शोल्डरमध्ये। आणि हे जे शोल्डर आहे थोडंसं खालीच येणार आहे, कारण जर हे शोल्डर तुम्हाला कमी करायचं असेल तर बाही खोलून कटिंग करून मग ते शोल्डर कमी करावं लागेल। पण त्यांना शोल्डरचा काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यासाठी फक्त आपण इथे त्यांनी गळा वाढवायचं सांगितलं तर गळा वाढवून फिटिंग करणार आहे। तर अगोदर काय करून घेणार की ही जी गळा रुंदी आहे, ठीक आहे, ही गळा रुंदी अगोदर मोजून घ्यायची किती आहे बघा। तर इथे 5.5 येते। तर आपण इथे कॅनव्हास वापरून इथे गळा बनवणार आणि इथे डोरी बनवणार, म्हणजे त्यांना घालताना ही ब्लाउज एकदम व्यवस्थित परफेक्ट बसेल आणि गळाही वाढवा होईल। तर अगोदर जी ही रुंदी आहे गळ्याची ती मोजून घ्या, म्हणजे त्या अंदाजाने आपल्याला इथे डिझाइन करता येईल। तर इथे बघा 5 इंच घेतली मी अशी रुंदी, या साईडने 2.5 आणि या साईडने 2.5 इंच, 5 इंच गळा रुंदी घेतली। आता याचा मध्य काढायचा, गळ्याचा मधोमध मध्य काढायचं, म्हणजे 2.5 वर खूण करून घ्यायची। हे बघा आता ही एकदम सरळ लाईन मध्यावर एक सरळ लाईन खूण करून घ्या, म्हणजे तुमची जो पॅच तुम्ही टाकणार डिझाइन टाकणार एकदम मधोमध येणार, एका साईडला होणार नाही। हे बघा आता मधोमध मी लाईन आखून घेतली, त्यानंतर कॅनव्हासवर कटिंग करून घेते। तर बघा इथं हा मी कॅनव्हास पेपर घेतलाय। आता आपण डिझाईनचा आकार मोजून घेऊया। तर इथे मी बरोबर मध्यावर खूण करून घेतली। आता गळा कुठपर्यंत वाढवायचा त्याचं माप काढून घ्या। तर आपण इथे 5 इंचापर्यंत गळा खोली घेणार आहे। हा जो गळा आहे तो सोडून मी खाली 5 इंच घेतलेला आहे। तुम्हाला किती वाढवायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता। तर इथे मी 5 वर मार्किंग करून घेतली। तर आता इथे बघा इथून पण मी वरती 1 इंच सोडून खालच्या बाजूने 5 इंचावर मार्किंग करून घेणार। 1 इंच म्हणजे अर्धा इंच आपण इथं सोडून घेणार, अर्धा पाऊण इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी, स्टिचिंग मार्किंग सोडण्यासाठी। तर इथं घेणार खाली 5 इंच, ठीक आहे। इथं शिलाई मार्जिंगसाठी पाऊण इंच सोडलं, खाली पण आपण पाऊण इंचावर खूण करा किंवा 1 इंचावर करा। आता याचा मध्य काढून घ्या, बरोबर 5 इंचावर मार्किंग केली, 2.5 इंचावर एक मध्य काढला, त्यानंतर इथून आपण घेणार 2.5 इंच, जिथं मध्य आला असेल तिथपर्यंत 2.5 इंचावर एक लाईन ड्रॉ करून घ्या। आणि इथे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही डिझाइन बनवू शकता, थेंबाचा आकार बनवू शकता, मटका शेप बनवू शकता। मी ते चौकोन बनवते, हे बघा। त्यानंतर शिलाई मार्जिंगसाठी पाऊण इंच साईडने पण माप सोडायचे। त्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं। हे माप कटिंग करून घेतलं की आतला पॅटर्न कट करून घ्यायचा।
हा जो मधला अंतर आहे तो बरोबर 5 इंचाचा ठेवला आहे मी। आता इथे बघा हा चौकोन तयार होतो। ठीक आहे, या पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा आणि हा जो चौकोन आहे हा आपण दुसरा कपडा एक घेऊन आणखी इथे हा जो चौकोन आहे इथे सेट करून इथे अशी डिझाइन बनवणार। तर पूर्ण डिझाइन पण शिवून दाखवते। तर हे बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतली। आता एक दुसरा कपडा घेते आणि त्यावरती हा कॅनव्हास जोडून घेते। बघा माझ्याकडे हा एक्स्ट्रा कपडा होता, त्या कपड्यावर मी ही कटिंग करून घेणार जसं पॅटर्न आहे तसं। तर इथे बघा हा कपडा मी कटिंग करून घेतला। आपण याला आता मशीनवर घेऊन स्टिच करून घेऊया। तर बघा आपण इथे डिझाइन बनवलेली आहे आणि पूर्ण ब्लाउज कंप्लीट झालेला आहे। तर अगोदर पूर्ण तुम्हाला ब्लाउज दाखवलं होतं मी, पूर्ण बंद गळा होता, छोटा गळा होता। आपण इथे कॅनव्हास वापरून ही डिझाइन बनवलेली आहे। आता इथे फक्त एक गोल्डन लेस मी जॉईन करणार आणि इथे एक बटन जॉईन करणार, पूर्ण ब्लाउज आपलं कंप्लीट होऊन जाणार। तर तुम्हालाही रेडीमेड ब्लाउजमध्ये असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या पद्धतीने ट्रिक वापरून गळा मोठा करू शकता आणि फिटिंग पण करू शकता। तर इथे बघा इथे पाठीमागे टक्स पण नव्हते, तर मी हे टक्स पण इथे टाकून घेतले, त्यामुळे फिटिंग आणखी छान बसेल ब्लाउजची आणि साइडने पण फिटिंग करून घेतलेली आहे। आता फक्त इथे एक गोल्डन लेस लावली की ब्लाउजचा लुक एकदम चेंज होऊन जाईल आणि ब्लाउजही छान बसेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। थँक्यू।